नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विदर्भ स्पेशल आलू बोंडा ही रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर ताकातली कढी ही रेसिपी सुद्धा पाहणार आहोत. चला तर सर्वप्रथम आपण ताकातली कढी ही कशी करायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी अर्धा लिटर बटर मिल्क घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेले आहे, कढीपत्ता असा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आहे ती घालायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली आहे. आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता आहे तो घालायचा आहे, बारीक चिरलेला. असे तुकडे तुकडे करून मी घेतलेले आहेत कढीपत्त्याचे. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, बारीक चिरलेली. आपण आता याच्यामध्ये धणे पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे, हळद घालायची आहे. व आपण आता हे परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे आपल्याला. असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर इकडे मी गॅस आहे तो बंद केलेला आहे. गॅस बंद करूनच आपण ताक आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व कोथिंबीर घालायची आहे. आपली ताकातली कढी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. आपण आता आलू बोंडा बनवायला सुरुवात करायची आहे. त्यापूर्वी आलू बोंड्याचं साहित्य बघून घेऊया आपण. आलू बोंडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलं आहे, 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, अर्धा चमचा बडीशाप घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आहे ती घालणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता आहे तो घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे, बडीशेप घालणार आहोत व हे मिश्रण आहे ते आपण आता हे परतवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं चांगलं मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. लसणीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व 1 ते 2 मिनिटं कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बटाट्या वड्यांमध्ये बेसन पीठ नसते आणि आलू बोंड्यांमध्ये बेसन पीठ असते आणि बडीशेप, हाच फरक आहे बटाटा वडा आणि आलू बोंडामध्ये. असं परतवून घ्यायचं आहे.
त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. लाल तिखट मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे, त्यानंतर धणे पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे. हे सुद्धा मसाले बटाटे वड्यांमध्ये नसतात, आलू बोंड्यांमध्ये हे मसाले असतात. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण उकडलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत. बटाटे इकडे मी मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आमचूर पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे भरपूर व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली आलू बोंड्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आहेत भाजीचे. बघू शकता तुम्ही मी इकडे थोडे असे चपटे केलेले आहेत. दुसरं पण आपण आता करून घेऊया असंच. बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे मी नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी बेसन पीठ आहे ते असं तयार करून घेतलेलं आहे. आपण आता आलू बोंडा बनवायला सुरुवात करायची आहे. असं कढईमध्ये घालायचं आहे. जसं आपण बटाटे वडे करतो तसंच आहे, पण फरक आहे याच्यामध्ये. जी बटाट्या वड्याची भाजी आणि ह्याची भाजी आलू बोंड्याची खूप फरक आहे. आपण आता हे तळून घेणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. असे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि खूप छान लागतात. ताकातली कढी असेल आणि हे आलू बोंडा खूप छान लागतात आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरची मस्तपैकी लागतात. बघू शकता तुम्ही आपला आलू बोंडा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हिरवी मिरची आहे ती तळून घेणार आहोत. आपण आता त्याच तेलामध्ये हिरवी मिरची आहे ती तळून घ्यायची आहे. इकडे मी लवंग्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. मला जास्त तिखट लागतं म्हणून मी लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही बिना तिखट मिरची पण वापरू शकता. आपली मिरची आहे ती तळून बघू शकता तुम्ही झालेली आहे. आपला आलू बोंडा पण तयार आहे. मिरची आणि ताकातली कढी सुद्धा. माझी ही आलू बोंडा आणि ताकातली कढी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.